दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला आपण पाहतोय अतुल शेंडे तर दुसऱ्या बाजूला संकेत नलावडे. आज मात्र नक्कीच अनुपस्थिती दर्शवली जाते, अनुपस्थिती भासते. संघाचा संघ नायक नक्कीच रुपेश मात्र आपल्याला प्लेइंग 11 मध्ये पाहायला मिळणार नाहीयेत. आज मात्र संकेतवरती मोठी जबाबदारी आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती नक्कीच एक उभरता सितारा आहे सार्थक भोसले. चांगलंच प्रभावित केले अलीकडच्या काळामध्ये सार्थकनं, चांगली गोलंदाजी साकारली आहे. आज मात्र मोठी जबाबदारी पाहायला मिळते. पहिल्या क्रमांकाचं पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. हो, पहिल्याच बॉल वरती करारा प्रहार हा येतोय खणखणीत षटकार. पहिल्याच बॉलवरती नक्कीच प्रचंड मोठं आक्रमण पाहायला मिळालं. अतुल शेंडे या नावाची चर्चा या आधीच्या स्पर्धेमध्ये देखील आपण ऐकली. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. बऱ्याच कालावधीनंतर नक्कीच लयमध्ये आपल्याला अतुल पाहायला मिळाला आणि या स्पर्धेमध्ये देखील आपल्या नावाची जादू दाखवली आहे. नक्कीच पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. हो, यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील झाली आणि पंचांचं बोट आकाशाकडे. नक्कीच अतुल शेंडे बॅक टू पेव्हिलियन. विकेटचं पतन झालंय. नक्कीच महत्वाची विकेट मैदानाच्या आतमध्ये सार्थकला मिळाली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसे बदल केले जात आहेत. नक्कीच न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये वैभव कडू या खेळाडूच्या नावावरती नक्कीच मोठा कारनामा आहे. अगदी 72 धावेंची एक झंझावती खेळी आपण वैभव कडू यांच्या बॅटमधून यापूर्वीच्या काळामध्ये पाहिली आहे. आज मात्र पुन्हा एकदा ती जबाबदारी. आज मात्र संघाचा मुख्य नेता रुपेश जोरी यांची अनुपस्थिती आहे आणि नक्कीच पाहिलं तर त्यांच्या अनुपस्थितीमध्ये संघाला मात्र नक्कीच उणीव भासत जरूर असेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये वैभव पुन्हा एकदा सज्ज झालेत. षटकार जरूर आला, त्यानंतर मात्र एक तेरी तो एक मेरी अशी काहीशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. गोलंदाजानं स्वकम बॅक केलंय. हो, यावेळेस मात्र शफल झाले. बॅटची लिडिंग एज पाहायला मिळाली. टेक्कन व्हेरी गुड कॅच. दुसऱ्या विकेटचं पतन अगदी आल्या पावली. गोल्डन डकचं शिकार ठरत वैभव कडू बॅक टू पेव्हिलियन. सार्थक ऑन हॅट्रिक. हो, यावेळेस मात्र फुल टॉस होता. समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे डीपमध्ये. नक्कीच बॉलला त्या फील्ड करतील. एक सिंगल धाव दरम्यानच्या कालावधीमध्ये पळून पूर्ण झाले. एका सिंगल धावेच्या मदतीनं धावफलक मात्र 7 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचला. बराच काळ नक्कीच धावफलक पुढे गेलाय.
सुरुवात तर मोठी दिमाखामध्ये होती, षटकार खेचला होता, त्यानंतर मात्र गोलंदाजानं चांगलं कमबॅक केले, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली. यावेळेस मात्र चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, अचूक टप्प्यावरती बॉल टाकलाय. यष्टीरक्षकाच्या हातामधून झेल जरूर सुटलाय, परंतु दरम्यानच्या कालावधीमध्ये चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते दोन्ही बॅटर्स मध्ये. पहिल्या क्रमांकाचं पॉवर प्लेचं षटक आहे, अगदी सुरुवात चांगली झाली होती, त्यानंतर मात्र धावसंख्येवरती ब्रेक लावलाय. क्षेत्ररक्षणावरती नक्कीच काहीच निर्बंध ठेवलेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असल्यामुळे शेवटचा बॉल पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ, विकेटचं पतन. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आले. पॉवर प्लेचं धावफलकावरती धाव आहेत त्या मात्र 8, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय ज्ञानेश्वर झोरे अर्थात डॅनी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा प्रचंड मोठं आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडतायत कमी, मिळतीये 6 धावांची हमी. षटकार. षटकाराच्या मध्ये नक्कीच धावफलक मात्र प्रचंड मोठ्या वेगानं पुढे जातोय. धावफलकावरती 14 धावा आहेत. पहिल्या षटकामध्ये नक्कीच पाहिलं, पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर मात्र धावसंख्येवरती काहीसा ब्रेक लावला, काहीशी शांत ठेवली धावफलकाची संख्या. आता मात्र पहिल्याच बॉलवरती चांगलं आक्रमण केले संकेत नलावडे. चला मित्रांनो, स्पीडअप करायचे. आज स्पर्धेचा नक्कीच अंतिम दिवस आहे आणि आपल्याला मेगा फायनलचा सामना देखील प्रचंड प्रकाश ज्योतामध्ये खेळवायचा आहे. नक्कीच बॅड लाईटची कोणतीही तक्रार आपल्याला फायनलिस्ट जे संघ आहेत त्यांच्याकडून येणार नाही याची काळजी घ्यायची आहे, त्यामुळे सहकार्य करायचं आयोजकांना. यावेळेस मात्र बॉल पडल्यानंतर नक्कीच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये वेगाने गेला. ड्युटी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये होते. पहिला डाव आहे, पहिल्या डावामध्ये मात्र जास्तीच्या धावा बनवण्याचा मानस नक्कीच बॅटर्सचा असेल, परंतु प्रचंड मोठ्या वेगानं मात्र विकेट आल्यात आणि ते विकेट मात्र थांबवण्याचं काम या दोन्ही बॅटर्सला करावं लागेल. हो, यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज पाहायला मिळाली. याही वेळेस बॉल मात्र कॅरी झाला नाही. नक्कीच पुन्हा एकदा जीवनदान मिळतंय. सातत्यानं पाहायला गेलं तर चांगली संधी उपलब्ध केली जाते. चांगलं कमबॅक गोलंदाजानं केलंय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण झालं, त्यानंतर मात्र चांगला टप्पा, चांगलं नियंत्रण पाहायला मिळतंय ज्ञानेश्वरचं. यावेळेस मात्र चांगला फटका खेळलाय, मनगटाचा जोर जरूर दाखवलाय. क्षेत्ररक्षकाला नक्कीच काहीशी हुलकावणी देत चेंडू मात्र सीमारेषेच्या अगदी जवळपास फील्ड केला जातोय.
दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा यशस्वीरित्या पळून पूर्ण झाल्यात. या 2 धाव्यांच्या मदतीनं स्कोअर कार्ड मात्र पुढे जात आहे. स्कोअर कार्ड वरती नक्कीच 16 धावा नोंदवल्या जात आहेत. दुसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. यावेळेस मात्र सोडून देण्याचा प्रयत्न झाला, नक्कीच सोडून दिला जरूर, परंतु नक्कीच खेळपट्टीच्या बाहेर बॉल नक्कीच त्या ठिकाणी डिलिव्हर्ड केलाय. पंचांनी मात्र कळवलं इट्स नो बॉल. नक्की दिशा काहीशी भरकटली आहे आणि गोलंदाजाची नक्कीच दिशा मात्र सामन्याची दशा ठरवत असते आणि इथे मात्र दिशा काहीशी भरकटलेली पाहायला मिळते. हो, यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक याही वेळेस दूरवरतून पाहायला मिळत आहेत. फ्री हिटचा चेंडू होता. नक्कीच 2 धावा या देखील चेंडूवरती पाहायला मिळत आहेत. दुहेरी अंकाने नक्कीच धावफलक पुढे जातोय. धावफलकाला नक्कीच पुढे नेण्याचं काम दोन्ही बॅटर्स करतायत. एका बाजूला आपण मध्ये संकेत नलावडे तर दुसऱ्या बाजूला ऋषिकेश काळोखे. हे 2 बॅटर्स मात्र चांगलं कम्युनिकेशन ठेवतायत. पार्टनरशिप चांगली बिल्ड केली आहे. येणाऱ्या विकेट मात्र काहीशा थांबल्यात. धावफलकावरती धावा आहेत त्या 19 धावा. यावेळेस मात्र चांगला फटका खेळलाय. 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदत चेंडू चाललाय चौकाराच्या दिशेने फॉर रन्स. चौकाराच्या मदतीने नक्कीच 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 23 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं धावा काहीशा वाचवल्या, काहीशा इकॉनॉमिकल षटक मैदानाच्या आतमध्ये सार्थकनं साकारलं. या षटकामध्ये देखील प्रचंड वेगाने धावा आल्या. तिसऱ्या क्रमांकाचं षटक नक्कीच कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल. 2 ओव्हरमध्ये नक्कीच 23 बनवल्या गेल्या आहेत. एका बाजूला संकेत 8 चेंडूमध्ये 15 धाब्यांवरती घेतोय. दुसऱ्या बाजूला ऋषिकेश मात्र अजूनपर्यंत कोणत्याही चेंडूचा नक्कीच सामना केलेला नाहीये. या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे. त्याची खासियत देखील आपण पाहतो. सातत्यानं बलद बिग हिट चौकार षटकारांची आतिषबाजी आपण ऋषिकेशच्या बॅट मधून पाहतोय. आज मात्र मोठी जबाबदारी आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती नक्कीच आपण अनिश जोरी या गोलंदाजाला दाखल होताना पाहतोय. मानाची सन्मानाची स्पर्धा आपण सर्वांच्या भेटीला आली. स्पर्धेचं नक्कीच देखणं आयोजन नियोजन आयोजकांनी केलंय. प्रत्येक गोष्टीचं केलेलं मायक्रो प्लॅनिंग आणि नक्कीच ही स्पर्धा आपण सर्वांच्या भेटीला आली. मुळशी धरण विभाग क्रिकेट असोसिएशनची नक्कीच स्थापना झाली आणि त्यानंतर मात्र गावची एकजूट गावची एकात्मता पाहायला मिळाली. गाववाईज क्रिकेटला मोठं वलय निर्माण झालं आणि नक्कीच प्रत्येक गावामधून नवीन नवीन रायझिंग स्टार खेळाडू आपल्या सर्वांच्या भेटीला आले. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसे बदल केले जात आहेत. जरूर काहीशा युक्त्या काहीशा योजना नक्कीच आखल्या जात आहेत बॅटरला फसवण्यासाठी. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने आक्रमण केलंय. नक्कीच 30 यार्ड सर्कलमध्ये बॉलला मात्र पायाच्या साह्याने फील्ड केलं जाते. एक सिंगल धावेच्या मदतीनं स्ट्राईक रोटेट झाली आहे. संकेतला ऑन स्ट्राईक आणण्याचा प्रयत्न नक्कीच ऋषिकेशच्या माध्यमातून झालाय. कारण माहिती आहे बराच काळ मात्र संकेत देखील खेळपट्टीवरती खेळतोय. बराच काळ नक्कीच खेळपट्टीचा चांगला अंदाज घेतलाय आणि नक्कीच या षटकामध्ये जास्तीच्या धावा बनवण्याचा मानस दोन्ही बॅटर्सचा पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला नक्कीच या षटकामध्ये धावा वाचवण्याचं काम नक्कीच नवसाई फ्रेंड सर्कल सबवे संघ करेल. धावसंख्येवरती काहीसा ब्रेक ठेवण्याचा प्रयत्न करेल. यावेळेस मात्र फुल टॉस होता. फक्त दिशा दिली आणि बॉलला पाठवले अगदी सीमा पार. ठोकलाय षटकार सिक्सर.
संकेत नलावडे चांगल्या फॉर्म मध्ये आज खेळताना पाहिलं होतं. 9 चेंडू मध्ये 21 बनवल्यात. हे चांगलं क्रिकेट आहे. अगदी बाल तर स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर नक्कीच संकेतला ऑन स्ट्राईक आणण्याचा प्रयत्न झाला, सक्सेसफुल झाले. आणि नक्कीच ज्या कामासाठी नक्कीच संकेतला ऑन स्ट्राईक आणलं गेलं आणि नक्कीच पहिल्याच बॉलवरती संकेतने देखील प्रचंड मोठं आक्रमण केलं. ऑन साईडला नक्कीच एक मोठा तडाखा मारला. षटकार मैदानाच्या आतमध्ये खेचलाय. षटकाराच्या मध्ये नक्कीच धावफलक मात्र 30 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. आता मात्र नक्कीच काहीसा उत्साह, काहीसा आनंद, जल्लोष माली संघाच्या देखील डगआउट मध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅक वरतून अनिश जोरी. यावेळेस देखील लॉंग ऑन मध्ये फटका खेळला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे तिथे. एक सिंगल धाव घेतली जाते. सिंगल धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलक पुढे जातोय जरूर. स्ट्राईक रोटेट झाली. हे चांगलं क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये नक्कीच आक्रमणाबरोबरच संयम देखील महत्वाचा आहे आणि तो दाखवलाय संकेतनं. यापूर्वीच्या चेंडूवरती प्रचंड मोठं आक्रमण झालं, त्यानंतर मात्र एक चांगलं संयमी खेळी गेली आहे. हे क्रिकेट आहे मित्रांनो. यावेळेस मात्र पुढे सरसावत मोठा फटका खेळायचा होता. पॅटर्न बॉलचं प्रॉपर टायमिंग झालं नाही. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये नक्कीच झेल टिपण्याचा प्रयत्न झाला, परंतु नक्कीच अंतिम क्षणी मात्र झेल मैदानाच्या आतमध्ये सुटलाय. सुटलेले झेल नक्कीच अगदी संघाच्या संघनायकाला काट्यासारखे रुततात. हे अनेक वेळा आपण पाहिलं. सुटलेले झेल कित्येक वेळा घातक ठरतात, हे आपण अनेक वेळा क्रिकेटमध्ये पाहिलंय. आणि आता मात्र नक्कीच ऋषिकेश काळुकेचा झेल सोडलाय, जीवनदान दिलंय. यावेळेस मात्र पॉइंट रिजन मध्ये बॅकफुटला जात पंच केलाय. चेंडू मात्र अगदी दन 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 करत जातोय सीमा पार. धावा मिळतील 4 फॉर रन्स. चौकाराच्या मदतीने नक्कीच आपण पाहतोय धावफलकामध्ये धावा येते 36. आतापर्यंत पाहिलं तर अनिशने 5 चेंडू टाकले, 13 धावा खर्च केल्यात. हे षटक मात्र नक्कीच बॅटरच्या बाजूला जाते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा पॉइंट रिजन मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे. बॉल मात्र पडल्यानंतर थोडासा टर्न घेतला, परंतु क्षेत्ररक्षकाने चांगलं चातुर्य दाखवलं. एका सिंगल धावेच्या मदतीनं तिसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येते. धावफलकावरती धावा आहेत ते 37 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं अंतिम स्लॉग ओव्हरचं षटक कोणत्या गोलंदाजावरती नक्की जबाबदारी दिली जाईल. या षटकामध्ये नक्कीच जास्तीच्या धावा बनवण्याचा मानस नक्कीच दोन्ही बॅटर्सचा पाहायला मिळतोय. चांगलं टार्गेट सेट त्या ठिकाणी करावं लागेल, कारण समोरील संघ देखील तितकाच बलाढ्य. धावफलकावरती नक्कीच आपण पाहतोय 37 धावा आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती नक्कीच कोणत्या गोलंदाजाला बोलवलं जाईल. काहीच काहीच टीम हडल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. काहीसा गुरुमंत्र जरूर दिला जाईल. काहीच नक्कीच युक्त्या काहीशा योजना आखल्या जातील. एका बाजूला संकेत, दुसऱ्या बाजूला ऋषिकेश. ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये तारणहार ठरली आहे. संकेत मात्र 12 चेंडूमध्ये 27 धावांची खेळी करतोय, तर दुसऱ्या बाजूला ऋषिकेश देखील स्ट्राईक रोटेट करून त्याला सातत्यानं पाहिजे ऑन स्ट्राईक आणण्याचा प्रयत्न जरूर करतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरतून करण जोरी हा गोलंदाज दाखल झालाय. हो, पहिलाच बॉल शरीराचा वेध घेतलाय. एक सिंगल धाव पहिल्याच बॉल स्ट्राईक रोटेट झाली आहे. करण जोरी चांगली सुरुवात केली या गोलंदाजानं. सातत्यानं पाहिलं तर सरावासाठी या खेळाडूला आपण अनेक ठिकाणी पाहतो. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हे म्हटलं जातं. आता मात्र सुरुवात तर चांगली झाली आहे षटकाची. ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय ऋषिकेश काळोखे. हो, यावेळेस मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट. नक्कीच एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. विकेटचं पतन झालंय. ऋषिकेश काळोखे बॅक टू पेव्हिलियन.
विकेटचं पतन झालंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सर्वेश दातीर दाखल झालेत. पहिला बॉल सिंगल आली, त्यानंतर मात्र विकेटचं पतन झालंय. एक मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये आली. जीवनदादा जरूर ऋषिकेशला मिळालं होतं, पण जीवनदादाची नक्कीच फायदा घेता आला नाहीये. संधीचं नक्कीच सोनं नक्कीच करता आलं नाहीये. यावेळेस मात्र फुल टॉस बॉल होता. फुल टॉस वरती फुल टॉल वसूल केलाय आणि आल्या आल्या मोठं आक्रमण झालंय सर्वेच्या बॅट मधून. षटकार. अगदी पालतर डगआउट मधूनच काय सर्वे सेट होऊन आलाय आणि पहिल्याच बॉलवरती नक्कीच खराब चेंडू होता. खरपूस समाचार घेतलाय. षटकार मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय. षटकाराच्या मदतीने नक्कीच धावफलक मोठ्या वेगानं पुढे गेले. धावफलकावरती 44 धावा. यावेळेस देखील पुन्हा एकदा क्रॉस बॅट फटका खेळायचा होता. बॅट अँड बॉलचं प्रॉपर टायमिंग झालं नाही. बॉल मात्र बॅटला मिडल केला नाही. नक्कीच दरम्यानच्या कालावधीमध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. चांगलं कम्युनिकेशन पाहायला मिळते दोन्ही बॅटर्समध्ये. 2 धावा यशस्वीरित्या पळून पूर्ण झाल्यात. 2 धाब्यांच्या मदतीनं धावफलक मात्र 46 वरती. शेवटचं अंतिम षटक आहे. शेवटचे अंतिम 2 चेंडू डिलिव्हर्ड करणं अजून देखील बाकी असेल. करण जोरी 4 चेंडू यांनी टाकलेत. नक्कीच 9 धावा खर्च केल्यात. एक विकेट देखील मिळवली आहे. यावेळेस मात्र अगदी बुंद्यामध्ये चेंडू टाकला. अगदी बॅटरला कठीण प्रश्न विचारला आणि इथं मात्र नक्कीच आपण पाहतोय काय घडलंय. इथे मात्र स्क्वेअर लेग पंचांनी मात्र डीआरएसचा वापर केला. अगदी टेक्नॉलॉजीचा आधार घेत नक्कीच बॉल डिक्लेअर झोनच्या आतमध्ये गेलाय की नाही गेलाय याबाबत नक्कीच तपासणी मात्र तिसरे पंच करतील आणि आपल्यापर्यंत निर्णय कळवतील. ऑनफिल्ड नक्कीच डिसिजन द्यायचे पंचांना विनंती आहे. 2 धावा नक्कीच त्या ठिकाणी काउंट केल्या जात आहेत. दोन धावा नक्कीच काउंट केल्या जात आहेत. धावफलक मात्र 48 वरती जाऊन पोहोचलाय. अगदी आपल्या अर्धशतकापासून सांघिक अर्धशतकापासून माले संघ मात्र अगदी 2 पावलं दूर आहेत. 48 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचा अंतिम एक चेंडू टाकणं देखील बाकी असेल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये काहीसे बदलाव केले जातील. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका खेळलाय, परंतु अगदी पायाच्या साह्याने मात्र अगदी फुटबॉल जसं खेळावं ना तसं बॉल देखील क्षेत्ररक्षकाने पायाच्या साह्याने उडवला. दरम्यानच्या कालावधीमध्ये चांगलं चातुर्य दोन्ही बॅटर्सने दाखवलं. 2 धावा यशस्वीरित्या पळून पूर्ण घेतल्या आणि 2 धाब्यांच्या मदतीनं मात्र पहिला डाव देखील संपुष्टात आलाय. 50 धावा बनवल्यात. 51 धाब्यांचं टार्गेट नवसाई फ्रेंड सर्कल संभ या संघासमोर ठेवले.
चला त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं, वेळ नक्कीच कमी आहे मित्रांनो आणि वेळ वाचवायचा आहे. एकदा गेलेली वेळ नक्कीच पुन्हा येत नाही, त्यामुळे ती वाचवायचा प्रयत्न करायचा आहे. चला सलामीचे बॅटर्स देखील आपण मैदानाच्या आतमध्ये यायचंय. 50 धावा नक्कीच पहिल्या डावामध्ये बनवल्या गेल्यात. 51 धाब्यांचं एक टार्गेट ठेवलं गेलंय, एक टार्गेट सेट केलंय आणि त्या धाब्यांचा पाठलाग करण्याचा आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला आपण पाहतोय सचिन आहेत, तर दुसऱ्या बाजूला नक्कीच साहिल. हे 2 सलामीचे धडाकेबाज बॅटर्स नक्कीच डगआउट मधून बाहेर पडलेत आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय सचिन जोरी, तर नॉन स्ट्राईकला साहिल जोरी. हे 2 सलामीचे बॅटर्स आलेत. तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती नक्कीच अतुल शेंडे. नक्कीच बॅटिंगमध्ये काहीच कमाल केली नाहीये, इथं मध्ये गोलंदाजीमध्ये काहीच वेगळं दाखवतील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. समोर देखील आव्हान आहे. सचिन जोरी बराच काळ मात्र या भागासाठी क्रिकेट खेळतात, या भाग आपल्या गावचं नक्कीच नेतृत्व करतात आणि आज मात्र नक्कीच संघनायक आहेत. एक मोठी जबाबदारी त्यांच्यावरती देखील पाहायला मिळते. डावाला सुरुवात होते. लेट्स प्ले. हो पहिल्याच बॉल वरती कडाडा प्रहार. हा ठोकलाय षटकार, सिक्सर. हे प्रतिउत्तर होतं. नक्कीच पाहिलं पहिल्या डावाची सुरुवात देखील षटकाराने झाली आणि या डावाची सुरुवात देखील षटकाराने केली आहे. ईट का जवाब पत्थर से दिलाय. हो यावेळेस मात्र हलक्या हाताने बॉलला टॅप केलंय. एक सिंगल धाव, चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले दोन्ही बॅटर्स मध्ये आणि एक सिंगल धावेच्या मदतीनं धावफलक मात्र पुन्हा एकदा पुढे जातोय 7 या धावसंख्येवरती. विजयाचं इक्वेशन सातत्यानं बदलत राहील. आता मात्र 22 चेंडूमध्ये 44 बनवायचे आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक हे क्षेत्ररक्षणावरती नक्कीच निर्बंध ठेवलेत आणि क्षेत्ररक्षणावरती निर्बंध असताना नक्कीच बॅटर्सचा देखील मानस असेल हे चक्रव्यूह भेदायचा. हो यावेळेस मात्र अगदी बुंद्यामध्ये चेंडू टाकलाय. नक्कीच बॉल मात्र डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल झाला. एक सिंगल धाव आली आहे. एका सिंगल धावेच्या मध्ये धावा मात्र जाऊन पोहोचला ते 8 या धावसंख्येवरती. यावेळेस मात्र अक्रॉस द बॅट फटका खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक पाठमोरे धावतायत, पळतायत आणि बॉलने मात्र सीमारेषा गाठली आहे. चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. चौकाराच्या मध्ये नक्कीच पुन्हा एकदा धावफलक बदलते. धावफलकावरती 12 धावा आहेत. सुरुवात मात्र प्रचंड मोठ्या वेगाने केली आहे. प्रचंड मोठं आक्रमण नक्कीच संघाच्या मुख्य गोलंदाजावरती करण्याचा मानस दोन्ही बॅटर्सने ठेवलाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा थोडीशी शफल झाले. फटका खेळला. एक सिंगल धाव याही वेळेस येते. एका सिंगल धावेच्या मध्ये पुन्हा एकदा धावफलकाचा आकार बदलतोय. धावफलक पुढे जात आहे. चांगली पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर्स करतायत. चौकार आला त्यानंतर मात्र संयम दाखवला. एक सिंगल धाव घेतली आहे. चांगलं क्रिकेट खेळलं जातंय मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर्स कडनं.
यावेळेस मात्र पावलांचा केलाय वापर, टायमिंग देखील झालंय प्रॉपर, ठोकलाय षटकार, 6 धावा. षटकाराच्या मदतीने नक्कीच धावफलक मात्र जाऊन पोहोचला 19 धाब्यांवरती पिनागड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक मैदानाच्या आतमध्ये पहिल्या क्रमांकाचं संपुष्टात आले. आता मात्र सामन्याचं इक्वेशन जाऊन पोहोचले. येणारे 18 चेंडू 32 धाब्यांची गरज. आज मात्र ही सलामीची जोडी डगआउट मधूनच सेट होऊन आली आहे आणि नक्कीच प्रत्येक बॉलवरती नक्कीच आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. खराब चेंडूचा नक्कीच खरपूस समाचार घेतला जातोय, चांगल्या चेंडूला नक्कीच सन्मान दिला जातोय. हे चांगलं क्रिकेट आहे आणि नक्कीच चांगली पार्टनरशिप देखील बिल्ड झालेली पाहायला मिळते. धावफलकावरती नक्कीच एका षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा नोंदवल्या गेल्या आहेत. यावेळेस मात्र लोअर फुलटॉस चेंडू होता, अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न झाला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे 30 यार्ड सर्कलमध्ये बॉलला नक्कीच फील्ड केलं जाते. एका सिंगल धाब्याच्या मदतीने नक्कीच षटकाची सुरुवात झाली आहे. गोलंदाजच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय सिद्धार्थ नलावडे हा गोलंदाज दाखल झालाय. कमालीचं प्रभावित करणारी गोलंदाजी यापूर्वीच्या टुर्नामेंटमध्ये आपण सिद्धार्थकडून पाहिली होती. आज मात्र त्याच प्रकारचं प्रदर्शन होईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. सलामीची जोडी मात्र चांगली पार्टनरशिप बिल्ड करते. अगदी बाल तर दोन्ही बाजूनी धावा येताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र अक्रॉस द बॅट फटका खेळायचा होता. बॅटची लिडिंग एज घेत मात्र यष्टीरक्षकाच्या डोक्याच्या वरतून चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय, जाऊन पोहोचलाय डिक्लेअर झोन मध्ये. एक सिंगल धाव आली आहे. हो, यावेळेस मात्र भन्नाट वेग आहे आणि त्या वेगावरती स्वार झालाय सिद्धार्थ. चांगली कामगिरी, चांगला बॉल नक्कीच टप्प्यावरती टाकला जातोय. चांगलं नियंत्रण पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये प्रचंड मोठ्या वेगाने धावा आल्या, त्या धावा रोखण्याचं काम मात्र नक्कीच सिद्धार्थ करतोय जरूर. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज पाहायला मिळाली. याही वेळेस बॉल मात्र यष्टीरक्षकापासून बराचसा दूर राहिला आणि त्यानंतर मात्र बॉल ट्रॅव्हल झाला, जाऊन पोहोचलाय डिक्लेअर झोनमध्ये. एक सिंगल धाव आली आहे. सिंगल धावेच्या मध्ये धावफलक मात्र 22 वरती जाऊन पोहोचले. येणारे 14 चेंडू आणि 29 धाब्यांची गरज. विकेट मात्र गमावली नाहीये, ही जमेची बाब पाहायला मिळते नवसाई फ्रेंड सर्कल संभय संघाची. परंतु पहिल्या विकेटच्या शोधामध्ये देखील सातत्यानं पालता गोलंदाज देखील संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून देत आहेत, परंतु नक्कीच त्या संधीचं सोनं मात्र होत नाहीये. हो, यावेळेस मात्र नक्कीच दिशा काहीशी भरकटली. त्यानंतर मात्र स्टेनच्या मागे काहीशी धावपळ पळापळ पाहायला मिळाली. दरम्यानच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा बॉल डिक्लेअर झोनमध्ये गेलाय. 1+1 2 धावा नक्कीच धावफलकावरती काउंट होतील. धावफलक मात्र 24 वरती जाऊन पोहोचला. येणारे 14 चेंडू आणि 27 धाब्यांची गरज. रिक्वायर एंड रेस जो पाहिलं तर 11.57 वरती जाऊन पोहोचलाय. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने आक्रमण केले. लॉंग ऑन मध्ये नक्की क्षेत्ररक्षक आहे तिथे अतुल चेंडूला फील्ड करतील. एक सिंगल धाव नक्कीच मैदानाच्या आतमध्ये काउंट होते. एक सिंगल धावेच्या मदतीने धावफलक 25 वरती जाऊन पोहोचलाय. प्रत्येक बॉल वरती नक्कीच काहीच रोमांचक थरार आपल्याला पाहायला मिळतोय. 13 बॉल मध्ये 26 बनवायचे आहेत.
ही मॅच महत्वाची आहे. आज जवळ लीग स्टेजच्या मॅचेस आहेत आणि लीग स्टेजच्या मॅचमध्ये नक्कीच रन रेट महत्वाचा असतो आणि रन रेट राखण्यासाठी नक्कीच सामना मात्र शेवटपर्यंत नेण्याचा मानस देखील पाहायला मिळतो. यावेळेस मात्र फुल टॉस होता, फटका खेळला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरतून चेंडूवरती येतात. नक्कीच बाउंड्रीच्या अगदी जवळपास चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न झालाय. धाबा वाचवण्याचं काम जरूर केली आहे. ज्यावेळेस नक्कीच दुसऱ्या डावामध्ये धावा वाचवण्याचं काम केलं जातं ना, क्षेत्ररक्षक नक्कीच महत्वाचा ठरतो. षटक मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं संपुष्टात आले. धावफलकावरती धावा आहेत ते 27. बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये येणारे 12 चेंडू आणि 24 धाब्यांची गरज. नक्कीच स्क्वेअर लेग पंचांनी मात्र क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनच्या जवळपास होता, त्यामुळे मात्र तिसऱ्या पंचांना निर्णय रेफर केला गेलाय. क्षेत्ररक्षकाचा स्पर्श मात्र सीमारेषेला झालाय का, हे टेक्नॉलॉजीचा वापर करत नक्कीच पाहिलं जाईल, परीक्षण त्याचं केलं जाईल आणि त्यानंतर मात्र निर्णय आपल्यापर्यंत कळवला जाईल. मानाची सन्मानाची ही स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये नक्कीच आयोजकांनी केलेली मेहनत, आयोजकांचे असणारे परिश्रम. आज मात्र स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसातील लीग स्टेजच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिवस क्रमांक 1 मध्ये आपण पाहिलं केतनभाऊ फाटक स्पोर्ट फाउंडेशन चांदिवली शिरवली हा संघ मात्र टॉप 4 मध्ये दाखल झालाय. तर कालच्या दिवसामध्ये नक्कीच निवे फायटर्स हा संघ देखील मोठ्या ताकदीनं बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालाय. आता मात्र प्रतीक्षा असणार आहे या अंतिम दिवशी कोणता संघ मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल. इथे मात्र धावा वाचवण्याचं काम केलं गेले. चांगले फिल्डिंग एफर्ट्स पाहायला मिळाले. तिसऱ्या क्रमांकाचं षटक गोलंदाजच्या ट्रॅकवरती नक्कीच संकेत शेंडे हा गोलंदाज दाखल झालाय. 12 मध्ये 24 बनवायचे आहेत. सलामीला आलेली जोडी मात्र चांगली पार्टनरशिप बिल्ड केली आहे. हो, यावेळेस मात्र पहिल्याच बॉल वरती उंच आकाशामध्ये फटका खेळला. एलिव्हेशन थोडस कमी. पहिल्या विकेटचं झालंय पतन. सचिन जोरी बॅक टू पॅव्हिलियन. या स्पर्धेच्या निमित्ताने नक्कीच मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन होते. शेडेनगावचे असणारे युवा उद्योजक सन्माननीय किसन महाराज पडवळ या मान्यवरांचं नक्कीच या स्पर्धेच्या निमित्तानं शुभ आगमन झाले. त्यांचं नक्कीच शिडानी करंडक 2026च्या आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. नक्कीच पहिल्याच बॉलवरती नक्कीच विकेटचं पतन झालं. एक मोठी विकेट आली आहे. हो, यावेळेस मात्र नक्कीच दिशा काहीशी भरकटली. पंचांनी कळवलं वाईट बॉलच्या मध्ये नक्कीच एक अवांतर धाव खर्चाली. धावफलक मात्र 28 वरती जाऊन पोहोचलाय. सामन्याचं समीकरण, विजयाचं समीकरण नक्कीच 11 चेंडूमध्ये 23 धावा. 11 चेंडूमध्ये 23 धावा नक्कीच संभय संघाला बनवायच्या आहेत. तर 11 चेंडूमध्ये नक्कीच 23 धावा बनवण्यापासून संभय संघाला रोखायचं मानस नक्कीच माले संघाचं देखील पाहायला मिळेल. हो, यावेळेस मात्र
ऑन साईडला फटका खेळलाय. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे मोठ्या वेगानं चेंडूवरती आले. फेकी देखील चांगली पाहायला मिळाली, वेगवान पाहायला मिळाली. यासाठीच नक्कीच आपण पाहतो ऋषिकेशला ओळखलं जातं. अगदी बाउंड्री लाईनच्या जवळपास बाउंड्री लाईन वरतून मोठ्या वेगानं फेकी करतात. एक सिंगल धाव दरम्यानच्या कालावधीमध्ये पळून पूर्ण झाली. एका सिंगल धावेच्या मध्ये धावफलक 29 वरती जाऊन पोहोचलाय. येणारे 10 चेंडू आणि 22 धाब्यांची गरज. संकेतचं हे षटक मात्र चांगलं प्रभावी पाहायला मिळते. सुरुवात तर विकेटनं केली आहे, त्यानंतर चालेला एक वाईट दिशा भरकटली होती, परंतु पुन्हा एकदा चांगली लेंथ पाहायला मिळते. चांगला अचूक टप्पा नियंत्रण पाहायला मिळते टप्प्यावरती. हो, यावेळेस मात्र बॉल मोठ्या वेगानं टाकलाय. बॉल चांगल्या लेंथला देखील टाकलाय. बॉल पडल्यानंतर मोठ्या वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि त्याच वेळेस मात्र बॉलवरती लिहिलं होतं DOT डॉट. हो, अगदी बुंद्यामध्ये चेंडू टाकलाय. बचावात्मक खेळी केली आहे, समोरच्या दिशेने खेळून काढलाय बॉलला. एक सिंगल धाव घेतली. एका एका धावेनं मात्र नक्कीच सामन्याचं समीकरण बदलताना पाहायला मिळतंय. 8 चेंडूमध्ये 21 धावा बनवायच्या आहेत. संकेत आतापर्यंत 4 चेंडू नक्कीच हाताळले, 3 मात्र धावा त्या ठिकाणी खर्च केल्यात. एक विकेट देखील मिळवली आहे. यापूर्वीच्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं सिद्धार्थनं अगदी इकॉनॉमिकल षटक हाताळलं, मात्र 5 धावा नक्कीच खर्च केल्या. अगदी त्याच्या पावलावरती पाऊल ठेवत नक्कीच संकेत देखील कामगिरी चांगली करतोय. बॅटर्सला मात्र आता मात्र आक्रमण करावं लागेल. हो, यावेळेस देखील चांगला बॉल टाकलाय, नक्कीच चांगल्या टप्प्यावरती टाकलाय. थोडंसं खराब कम्युनिकेशन पाहायला मिळालं होतं, परंतु दरम्यानच्या कालावधीमध्ये बॅटर मात्र सुखरूपरित्या घरट्यामध्ये परतला. एक सिंगल धाव याही वेळेस आली आहे. 7 मध्ये 20 बनवायच्या. 7 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. एक एक डॉट बॉल, एक एक निर्धाव चेंडू नक्कीच नवसाई फ्रेंड सर्कल संभवे संघाला मात्र नक्कीच विजयापासून दूर घेऊन जाईल, परंतु त्याच वेळेस बॅटमधून आलेला एक बिग हिट नक्कीच सामन्यामध्ये पुन्हा एकदा त्यांना घेऊन येईल. हो, यावेळेस देखील चांगला बॉल आहे. कोणत्याही प्रकारची धाव याही वेळेस खर्च होणार नाही. निर्धाव आणि डॉट चेंडूच्या मदतीनं षटक मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकाचं संपुष्टात आलंय. अगदी इकॉनॉमिकल षटक मात्र हाताळले आणि आपल्या संघाला मात्र एका मजबूत स्थितीमध्ये घेऊन गेलाय संकेत. धावफलकावरती धावा येतात 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये येणारे 6 चेंडू आणि 20 धाब्यांची गरज. चला मित्रांनो, स्पीडअप करायचंय, गॅदर व्हायचं नाहीये, वेळ वाचवायची आहे. आजच्या दिवसातील नक्कीच मेगा फायनलचा सामना देखील आपण खेळणार आहोत, त्यामुळे नक्कीच आयोजकांना देखील सहकार्य करायचंय. काय भेदक गोलंदाजी केली आहे. अगदी बालतो दोन्ही गोलंदाजांना मात्र प्रभावित केलंय. अगदी इकॉनॉमिकल षटक दोघांनी देखील हाताळली आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं मोठ्या वेगानं धावा आल्या आणि त्या धावा रोखण्याचं काम दोन्ही गोलंदाजांना केलंय आणि आपल्या संघाला नक्कीच पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन आलेत हे दोन्ही गोलंदाज. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. शेवटचं अंतिम आणि स्लॉग ओव्हरचं षटक, अतिशय महत्त्वाचं षटक घेऊन गोलंदाजाच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय. सर्वेश जातीर या गोलंदाजाला. हो, यावेळेस मात्र बॅकफुटला जात पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे उंच उडी मात्र घेतली आहे. बॉलला मात्र त्या ठिकाणी पाहिलं तर फील्ड केलंय, फेकी देखील झाली. खराब कम्युनिकेशन आणि नक्कीच विकेटचं पतन झालंय. ऐन मौक्याच्या क्षणी आलेली विकेट नक्कीच नवसाई फ्रेंड सगळं संभवे संघाच्या डगआउट मध्ये भयान शांतता पाहायला मिळते, कारण माहिती आहे अनुजची विकेट किती महत्वाची आहे.
एक सिंगल धाव नक्कीच घेतली जाते. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये नक्कीच धावाच्या स्वरूपामध्ये विकेट आली आहे. आता मात्र येणारे 5 चेंडू आणि 19 धाव्यांचं विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये करण जोरी दाखल झालेत. चला मित्रांनो, धावत पळत जायचं खेळपट्टीवरती. पुन्हा एकदा सर्वेश जाते गोलंदाजीच्या ट्रॅकवरतून पाहायला मिळतील. 5 चेंडूमध्ये 19 धावा बनवायच्या आहेत. हो, यावेळेस मात्र गुड लेंथला चेंडू टाकलाय, चांगल्या टप्प्यावरती टाकलाय. डीओटी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडूने नक्कीच आपण पाहतोय सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बदलता. येणारे 4 चेंडू 19 धाव्यांची गरज. अगदी पाहिलं तर दुसऱ्या क्रमांकाचं आणि तिसऱ्या क्रमांकाचं षटक मात्र प्रभावी होतं. अगदी त्याच पावलावरती पाऊल ठेवत त्याच गोलंदाजीची पुनरावृत्ती या षटकामध्ये देखील सर्वेश करतोय. अगदी चांगलं इकॉनॉमिकल षटक तो देखील हाताळतोय. हो, यावेळेस मात्र क्रॉस द बॅट फटका खेळायचा होता. बॅटची लिडिंग एज घेतली बॉलनं आणि बॉल मात्र यष्टिरक्षकाच्या अगदी डोक्यावरून डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल झाला. एक सिंगल धाव आली आहे. आता एकेरी दुहेरी धावेने नक्कीच जास्तीचा फरक या सामन्यामध्ये पडणार नाही. 3 चेंडूमध्ये 18 बनवायच्यात. आता मात्र चौकार षटकार ठोकावे लागतील. हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये अनेक वेळा अनेक पराक्रम आपण घडताना पाहिलेत. 6 चेंडूमध्ये 6 षटकार देखील पाहिलेत. 6 चेंडूमध्ये 6 विकेट देखील पाहिल्यात आणि 6 चेंडूमध्ये 1 धाव डिफेन्स करताना देखील पाहिले. हे क्रिकेट आहे मित्रांनो. हो, यावेळेस मात्र स्क्वेअर लेग मध्ये फटका खेळला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. तिथे एक सिंगल घेतली आहे. जास्तीचा उत्साह नक्कीच दुसऱ्या धावेसाठी पाहायला मिळत नाहीये. एक सिंगल धावेच्या मदतीनं धावफलक मात्र 34 वरती जाऊन पोहोचलाय. आता मात्र येणारे 2 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज. यावेळेस मात्र पुढे सरसावत फटका खेळायचा होता, परंतु याही वेळेस बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारे संपर्क झाला नाही. नक्कीच डीओटी डॉट बॉल आलाय. शेवटचा अंतिम एक बॉल मात्र या डावातील पाहायला मिळतो. अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती जाऊन माले संघ पोहोचला. अगदी एक पाऊल दूर असतील आपल्या पहिल्या विजयापासून. हो, यावेळेस मात्र पुढे सरसावत पावलांचा वापर केलाय. नक्कीच आपण पाहतोय सीमारेषेच्या अगदी जवळपास चेंडूला फील्ड केलं जाते. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा पळून पूर्ण झाल्यात. हे 2 धाव्यांच्या मदतीने नक्कीच धावफलक 36 वरती जाऊन पोहोचलाय आणि हा सामना जिंकलाय माले क्रिकेट क्लब माले संघानं. विजयी संघाचे अभिनंदन. पराभूत संघाला देखील